नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणास मान्यता देण्याची मागणी. NPS कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ द्या अशी संघटनेची सरकारकडे मागणी. नवीन परिभाषित NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, नोकरी सोडणे अथवा निधन झाल्यास अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करावे अशी मागणी केली जात आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदने दिली जात आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत आणि शासन अनुदानित खाजगी संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होत नाही. मात्र या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 लागू होत नाहीत, असे स्पष्ट करणारे कोणतेही आदेश नाहीत. वित्त विभागाच्या 14 जून 2023 रोजी दिलेल्या पत्रानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 जसेच्या तसे लागू झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे NPS कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजांचे रोखीकरण होणे अपेक्षित आहे. तथापि शालेय शिक्षण विभागाकडे याबाबत स्पष्ट सूचना नसल्यामुळे अनेक सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागास स्पष्ट आदेश देण्यात यावेत, जेणेकरून NPS अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्जित रजा रोखीकरण करता येईल, अशी मागणी संघटनांनी केली आहे.